काय क्रिश भाऊ, तब्येत ठीक आहे ना? दगड बिगड उचलायला लागलाय, कोणाला मारायला? नाही रे भाऊ, मी कशाला कुणाला मारू? अरे हे रस्त्यामध्ये पडले होते म्हणून साईडला टाकत होतो. येणारे जाणारे कोणाचा ऍक्सिडेंट नको व्हायला म्हणून साईडला टाकतोय. हा भाऊ, लय समाजसेवा करायला लागलाय. विषय काय आहे? समाजसेवेचा विषय नाहीये भाऊ. माझ्यासोबत अशी एक घटना घडली की ज्यामुळं माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. आजही मला तो दिवस चांगला आठवतो. काय झालं शिवा भाऊ, गाडी कशाला थांबवली? अरे हे दगड जरा रस्त्यात पडले, जरा साईडला करून जाऊ. कोणाचा तरी ऍक्सिडेंट होईल रे त्याच्यामुळे. अरे भाऊ, तो माणूस थांबलाय आपली वाट बघत. तो जर माणूस निघून गेला ना तर आपलं काही काम व्हायचं नाही. आणि ही समाजसेवा आपण नंतर करू की. अरे पण कोणाचा तर ऍक्सिडेंट होईल ना, किती महागात पडेल ते. अरे भाऊ, आपण याच रस्त्याने परत येणार आहे. येताना त्यावेळेस दगड साईडला काढू. आता चल, लय उशीर झालाय. भाऊ, कस काय झालंय? अरे भाऊ, मी रस्त्याने चाललो होतो राव, आणि हा बिचारा रस्त्याने आपलं चाललो होतो, मध्ये गट्टू आले राव, घसरून पडलं राव हा खाली. आई शपथ. शिवा भाऊ, अरे ते अँब्युलन्सला फोन लावणार राव. हा लाव. अरे भाऊ, ह्याची तर नस बंद पडलीये. श्वास पण बंद आहे. ह्याला गेला वाटतं. त्या दिवसानंतर ती घटना माझ्या डोक्यातूनच गेली नाही राव. लय वाईट वाटलं मला. हा, याला काय माणूस आहे राव, कुठे गेला?
नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? या व्हिडिओमधून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की जर तुम्ही रस्त्याने कुठे चालले असाल आणि तर तो रस्त्यामध्ये तुम्हाला जर दगड विटा काही दिसली तर नक्की तुम्ही गाडी थांबून त्या वस्तू, ते दगड, ते विटा रस्त्याच्या साईडला फेका. कारण तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एका छोट्याशा माझ्या चुकीमुळं कसा ऍक्सिडेंट झाला. तर माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर रस्त्यामध्ये कुठं काही दिसलं तर नक्कीच ते आवर्जून रस्त्याच्या साईडला टाका आणि ऍक्सिडेंट टाका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक अँड शेअर करा.